नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात येणारी सर्व दुःखे संकटे दूर होत हीच महाराजांचरणी प्रार्थना. उद्या सोमवार दिनांक 27 एप्रिलला आहे मोहिनी एकादशी. वैशाख शुद्ध एकादशीला मोहिनी एकादशी असे म्हटले जाते. मोहिनी एकादशी म्हणजे काय? एकादशी व्रत का करावे? मोहिनी एकादशीला आपण कोणत्या सेवा कराव्यात याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी असतात, एक शुक्ल पक्षात आणि दुसरी कृष्ण पक्षात. सर्व व्रतामध्ये एकादशी व्रताला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी एकादशी व्रत हे महत्त्वाचे मानले जाते. एकदा भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार धारण करून असुरांचा वध केला होता आणि सर्व देवांना अमर बनवले होते. म्हणून भगवान विष्णूंची मोहिनी रूपात पूजा केली जाते, सेवा केली जाते. बऱ्याच घरामध्ये एकादशी व्रत केले जाते. जर तुम्हाला एकादशी व्रत करणे शक्य नाही तर त्यांनी सेवा मात्र नक्कीच करावी. सेवा काय करावी किंवा कशी करावी? तर उद्या मोहिनी एकादशी आहे. सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन भगवान विष्णूंची पूजा करावी. तुमच्या घरी जर भगवान विष्णूंचा मोहिनी रूपातील फोटो असेल तर त्याची तुम्ही पूजा करू शकता. जर तुमच्याकडे मोहिनी रूपातील भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर तुम्ही भगवान विष्णूंचा कोणताही फोटो तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही बालकृष्णाची मूर्ती असेल, विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा तिरुपती बालाजीचा फोटो असेल तरी देखील त्या फोटोची देखील तुम्ही पूजा करू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे? सर्वप्रथम आपली घरातील देवपूजा करत असताना बालकृष्णाच्या मूर्तीवर, विठ्ठलाच्या मूर्तीवर किंवा बालाजीची मूर्ती असेल तर अभिषेक घालायचा आहे. फोटो असेल तर फोटो स्वच्छ करायचा आहे. हा अभिषेक घालत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत आपण भगवान विष्णूंच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालून झाल्यानंतर मूर्तीला पिवळे वस्त्र, पिवळी फुले अर्पण करावी. त्याचबरोबर तुळशीपत्र आवर्जून अर्पण करायचं आहे. हे तुळशीपत्र तुम्ही आदल्या दिवशी तोडलेले असावे. जर तोडले नसेल तर आपल्या तुळशी वृंदावनाजवळची पाने पडलेली असतात ती घेऊन देखील तुम्ही भगवान विष्णूच्या मूर्तीवर अर्पण करू शकता. त्याचवर भगवान विष्णूंना पिवळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही पिवळी मिठाई, केळी, आंबा अशा पदार्थांचा नैवेद्य दाखवू शकता किंवा पिवळी खिचडी करून त्याचाही नैवेद्य दाखवला तरी चालतो. आता एकादशीला सेवा कोणत्या कराव्यात? तर आपण आवर्जून या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत या सेवा करू शकता. तर आपल्याला विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र यांची पठण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील मंत्रजाप करायचा आहे. हे अतिशय महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर तुम्ही एक दिवशी व्यंकटेश स्तोत्राचे मध्यरात्री देखील पठण करू शकता. या सेवेचा बऱ्याच जणांना चांगला अनुभव देखील आलेला आहे. व्यंकटेश स्तोत्राची ही सेवा मध्यरात्री केली जाते. बरेच जण ही सेवा 3 दिवस करतात, काही जण 21 दिवस करतात, तर काही जण 40 दिवस देखील व्यंकटेश स्तोत्राचे मध्यरात्री पठण करतात. ही अतिशय प्रभावी सेवा आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी, भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी व्यंकटेश स्तोत्राची ही सेवा अतिशय महत्त्वाची आहे. पण सगळ्यांनाच जमते असे नाही. तर आपण एकादशी दिवशी मध्यरात्री 12 वाजता आपण व्यंकटेश स्तोत्राचे एक दिवसीय पठण करू शकता. एकादशीला रात्री 12 वाजता व्यंकटेश स्तोत्राचे पठण केले तर त्याचा देखील खूप चांगला अनुभव येतो. आपल्याला काय करायचं आहे? तर जर तुम्ही मध्यरात्री 12 वाजता व्यंकटेश स्तोत्राचे पठण करणार असाल तर त्यावर तुम्हाला आंघोळ करून घ्यायची आहे, पूजा मांडणी करायची आहे आणि बरोबर 12 वाजता आपण व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचे आहे. हे पठण आपण 21 वेळा करू शकता, 51 वेळा करू शकता, 108 वेळा करू शकता. मराठी आणि संस्कृत या दोन्ही भाषेमध्ये व्यंकटेश स्तोत्र आहे. मराठीमध्ये आहे ते मोठे आहे पण वाचायला सोपे वाटते आणि संस्कृतमधले आहे ते अगदी छोटे आहे. वाचायला अवघड वाटत असले तरी छोटे आहे. आणि तुम्ही जर 51 वेळा किंवा 108 वेळा करणार असाल तर तुम्ही संस्कृतमध्ये करू शकता. 8व्या ओवीपर्यंतच आपल्याला व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही शेवटच्या वेळी म्हणजे 21व्या वेळी, 51व्या वेळी किंवा 108व्या वेळी म्हणत असताना तुम्ही संपूर्ण व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. हे व्यंकटेश स्तोत्र म्हणून झाल्यानंतर तुम्ही नमस्कार करायचा आहे आणि मनोमन भगवान विष्णूंची प्रार्थना करायची आहे की माझी आपली एखादी इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्ही झोपू शकता. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण नैवेद्य दाखवायचा आहे. आपण तांदळाची पिवळी खिचडी बनवायची आहे, त्याचा नैवेद्य दाखवायचा, नंतर पूजा करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही एक दिवशीय व्यंकटेश स्तोत्राचे पठण करू शकता. आता बरेच जण म्हणतील की आम्हाला मध्यरात्री व्यंकटेश स्तोत्र वाचणे शक्य नाही. तर तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता. तुम्ही दिवसातून 3 वेळा देखील व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता. सकाळी, दुपारी, संध्याकाळी अशा पद्धतीने देखील तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता. पण आवर्जून आपण एकादशी दिवशी व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा मंत्रजाप अवश्य करावा.
एकादशीपासून 3 दिवस देखील तुम्ही व्यंकटेश्वराचे पठण करू शकता. एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी असे 3 दिवसाचे देखील तुम्ही व्यंकटेश्वराचे मध्यरात्री पठण करू शकता. पण आपल्याला या 3 दिवसामध्ये किंवा एकादशी दिवशी मांसाहार करायचं नाही, कांदा लसूण देखील वर्ज्य करायचं आहे. त्याचवर तुम्ही ज्या दिवशी व्यंकटेश्वराचे पठण करणार आहे, 1 दिवस करा किंवा 3 दिवस करा, त्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन देखील करायचं आहे. तर मैत्रिणींनो, उद्या मोहिनी एकादशी आहे, तर आवर्जून तुम्हाला जमेल त्या वेळेला सकाळ, दुपार, संध्याकाळ किंवा मध्यरात्री तुम्ही व्यंकटेश्वराचे पठण अवश्य करा. अतिशय प्रभावी सेवा आहे. एक अद्भुत अनुभव आपल्याला या व्यंकटेश्वराचे पठण येतो. तर तुम्ही आवर्जून व्यंकटेश्वराचे पठण जरूर करावे. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.